सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वागत नगरातील यशवंत सोसायटी परिसरात मंडपाच्या कमानीवर चढून झेंडा लावत असताना एमएसईबीच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने 24 वर्षीय तरुणाला विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झालाय. ही घटना 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत तरुणाचे नाव केतन रमेश पाटोळे, वय वर्ष 24 असे असून तो भारत माता नगर, कुमठा नाका, सोलापूर येथे राहत होता. केतन हा मंडप सजावटीचे काम करत होता. मंडपाच्या कमानीवर चढून तो झेंडा लावत असताना झेंड्याचा स्टील पाईप एमएसईबीच्या उच्च दाब वायरला लागला. यामुळे त्याला जोरदार विजेचा शॉक बसला आणि तो कमानीवरून खाली पडला. तात्काळ त्याला सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलाय. घटनेची माहिती समजताच मयत केतनचे नातेवाईक व मित्र सिव्हिल हॉस्पिटलात जमले. त्यांनी हंबरडा फोडला आणि एकच गोंधळ उडाला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने केतनच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन पाटोळे यांच्यात पश्चात एक बहीण, एक भाऊ असा छोटा परिवार आहे. केतन हा चांगल्या स्वभावाचा, खेळकर आणि सर्वांशी मनमोकळेपणे बोलणारा तरुण म्हणून ओळखला जायचा. या घटनेने संपूर्ण स्वागत नगर परिसरात खळबळ उडाली आहे.